पेटीएमचा शेअर आज आपल्याला 4% गॅपअपने ओपन होताना पाहायला मिळाला आणि जसं सेशन पुढे गेलं ही वाढ आपल्याला कंटिन्यू राहिलेली पाहायला मिळाली आणि सेशन एंडला म्हणजे मार्केट क्लोज होताना हा स्टॉक जवळजवळ 8% वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला। तर मित्रांनो, या वाढीमागचं कारण देखील तसंच आहे। कंपनीने त्यांचे क्वार्टर 4चे रिझल्ट अनाउन्स केलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचे नंबर्स अतिशय चांगल्या प्रकारचे राहिलेले आहेत। लास्ट इयर म्हणजे लास्ट क्वार्टर मार्च 25 मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट जो निगेटिव्हमध्ये होता तो या क्वार्टरमध्ये वाढून पॉझिटिव्ह झालेला आहे। हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह संकेत असू शकतात। थोडेसे नंबर्स तुम्हाला मी दाखवतो। बघा, आता सेल्समध्ये बघायचं झालं तर लास्ट मार्च 25 मध्ये त्यांचा सेल्स होता 1912 करोड, तो वाढून आता 26 मध्ये झाला आहे 2264 करोड। आणि तसं नेट प्रॉफिट जसं मी तुम्हाला सांगितलं, लास्ट क्वार्टर मार्च 25 मध्ये निगेटिव्हमध्ये नेट प्रॉफिट होता -545 करोड आणि तो वाढून आता या क्वार्टरमध्ये 183 करोड आपल्याला इथं पॉझिटिव्हमध्ये होताना पाहायला मिळते। लास्ट जर आपण 4 क्वार्टर बघितले, 4ही क्वार्टरमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न्स पाहायला मिळतात। कंपॅरेटिव्हली आपण जर आधीचे क्वार्टर जर बघितले तर जास्त क्वार्टर जे आहेत ते आपल्याला निगेटिव्हमध्येच पाहायला मिळाले। फक्त एकच क्वार्टर जो होता सप्टेंबर 24 जो आपला पॉझिटिव्हमध्ये पाहायला मिळाला होता। तर हे आपल्यासाठी सध्या पॉझिटिव्ह संकेत आहेत। ठीक आहे, यावर आपण पुढे जाऊन सविस्तर चर्चा करणारच आहोत। सध्या तरी आपल्या समोर अशा प्रकारची अपडेट आली आहे ज्याच्यामुळे स्टॉकमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते। परंतु आता इथे प्रश्न आपल्यासमोर असा उभा राहतो की या स्टॉकमध्ये तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर फक्त एवढ्या अपडेटवरती अवलंबून होऊन आपल्याला चालणार आहे का? तर नाही मित्रांनो, त्यासाठी आपण आपली स्ट्रॅटेजी वापरतो। आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय केले, 4 आपले फॅक्टर्स घेतलेले आहेत। त्या फॅक्टरवरती आपण प्रॉपर ॲनालिसिस करतो आणि मग त्याच्या बेसवरती आपण नक्की ठरवू शकतो की हा स्टॉक आपल्याला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। तर मित्रांनो, आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। तर जय हिंद महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे, जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात ज्या काही न्यूज असतात, अपडेट्स असतात त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करतो, जेणेकरून आपला जो मराठी गुंतवणूकदार आहे, ट्रेडर आहे, त्यांच्या मनामध्ये असणारे स्टॉक संदर्भातले डाऊट्स आपण या व्हिडिओमार्फत पूर्णपणे क्लिअर करत असतो। आता जसं मी तुम्हाला सांगितलं, आपले 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। त्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजायला मदत होते। त्यानंतर दुसरं म्हणजे व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजते। त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल्स, त्याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्ह नेट प्रॉफिट बरोबर होतोय का, ही माहिती आपल्याला त्यातनं कळते। त्यानंतर चौथं म्हणजे चार्ट। आता चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती आपल्याला यातनं समजते। आता फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स आहेत जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसलेच असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर फंडामेंटल्समधला सगळ्यात पहिला आपला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। आता याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट मिळवलं आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5.01 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट मिळवलं आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते 4.70 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 0.01 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातनं कळते। तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 43.7 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे। पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं कळते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला -15.6 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। त्यानंतर पुढचं म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी, त्याच्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे फ्री कॅश फ्लो, त्याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्या याच्यातनं कळते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 0 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं। आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो, ज्याला झेड स्कोर असं नाव दिले। त्याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली। तर तो रेशो 2.5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 7.04 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। त्यानंतर पुढचं म्हणजे प्रमोटर प्लेज,
आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे झिरो असायला पाहिजे. आता थोडंसं इंटरेस्टिंग राहणार नाही मित्रांनो, कारण की इथे प्रमोटरकडे होल्डिंगच नाही आहे. आता प्रमोटरकडे होल्डिंग नाही आहे म्हणजे हा मोठा असा निगेटिव्ह फॅक्टर होतो असं नाही आहे, त्यासाठी आपल्याला बाकीचे पॅरामीटर्स बघावे लागतात. इथे प्रमोटरकडे होल्डिंग नाही म्हणजे एका व्यक्तीकडे त्याची मालकी नसून जे मल्टिपल जे इन्व्हेस्टर्स आहेत, जसं जे मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स असतील ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स असतील किंवा फॉरेन इन्व्हेस्टर असतील, त्यांच्याकडे होल्डिंग आहे. म्हणजेच कंपनी प्रोफेशनली वेल मॅनेज्ड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यासाठी चिंता करायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपण या फॅक्टरला पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढचं म्हणजे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपला 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 19.5 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता इथे आपण जर ओव्हरऑल जर रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली आहे. म्हणजे स्टॉक इथे आपला ऑरेंज झोनमध्ये जाताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, आता इथे आपलं थोडंसं वेट करावं लागणार आहे. म्हणजे अजून येणारे क्वार्टर्स आहेत त्याच्यामध्ये कंपनीचे नंबर्स कशा प्रकारचे येत आहेत, त्याच्यामध्ये समजा चांगल्या प्रकारचे नंबर्स आले आणि हे जे आपले पॅरामीटर्स आहेत ते आपली रेटिंग दिले, ती रेटिंग चेंज झाली आणि ऑरेंज झोनमधनं स्टॉक समजा ग्रीन झोनमध्ये आला, तेव्हाच आपण याला पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करणार आहोत. सध्या तरी ओव्हरऑल आपण हे जे फंडामेंटल्स आहेत ते आपण ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करूयात. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE आहे 22.6 आणि स्टॉकचा PE आहे इथे 104 जवळजवळ पाहायला मिळतो. PE खूपच जास्त आहे. पेग रेशो 2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथं 3.04 आहे. पेग रेशो देखील जास्त पाहायला मिळतोय. EBITDA 20च्या आतमध्ये पाहिजे आणि EBITDA 46.3 आहे. EBITDA जवळजवळ डबलने जास्त पाहायला मिळतो आपल्याला इथे. त्यानंतर पुढे PB रेशो 8च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशो 4.7 आहे. PB रेशो इथे ठीकठाक पाहायला मिळतोय. आता PE रेशो आपला सडन एवढा जास्त जो पाहायला मिळतो 104 मित्रांनो, कारण की कंपनी यापूर्वी निगेटिव्हमध्ये रिटर्न्स देत होती आणि सडन आता पॉझिटिव्हमध्ये रिटर्न्स दिल्या कारणाने थोडंसं आपला इथे PE जास्त पाहायला मिळतोय. ठीक आहे, तरी ओव्हरऑल बघता आपला व्हॅल्युएशन देखील आपल्या इथे एवढे काही खास पाहायला मिळत नाही आहेत. त्यामुळे व्हॅल्युएशनचा जो फॅक्टर आहे तो आपण वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियल. त्यासाठी आपण याची कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता P&Lमध्ये जर आपण बघितलं तर 2015 पासून त्यांचा सेल जो आहे तो आपला इयर ऑन इयर आपल्याला वाढताना पाहायला मिळालेला आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकताय 2015 मध्ये त्यांना सेल्स किती झाला होता, 323 करोडच्या आसपास. तो वाढून आता लास्ट इयर म्हणजे मार्च 26 मध्ये झाला आहे 8,437 करोडच्या आसपास. सेल्समध्ये आपल्याला 10 ते 11 वर्षामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होताना पाहायला मिळते. परंतु नेट प्रॉफिट जर बघायचं झालं तर 2015 पासून कंटिन्युअसली आपल्याला 2025 पर्यंत जे नेट प्रॉफिटचे रिटर्न्स आहेत ते निगेटिव्हमध्येच पाहायला मिळत आहेत. आता लास्ट इयरमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे नंबर्स पाहायला मिळत आहेत, परंतु एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर फक्त एका वर्षामध्येचे नंबर्स बघता आपल्याला डिसिजन घेणं खूप धोक्याचं ठरू शकतं. त्याच्यामुळे आपलं येणाऱ्या अजून 2 ते 3 वर्षामध्ये कन्सिस्टंटली कंपनी अशाच प्रकारचा परफॉर्मन्स दिला आणि अशा प्रकारचे नंबर्स आले तर आपण याला पॉझिटिव्ह कन्सिडर करू शकतो. आता इथे आपल्याला फायनान्शियल देखील एवढं काही खास पाहायला मिळत नाही आहेत, त्याच्यामुळे आपण हा फॅक्टर देखील वीकमध्येच कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्ट. आता आपण त्यासाठी चार्टवर जाऊया. आता चार्टवर तुम्ही जर बघितलं तर आपल्या इथं क्लिअर कडे कळून येते मित्रांनो, जेव्हा ही कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झाली होती नोव्हेंबर 21 मध्ये, त्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला 5 महिने याच्यामध्ये आपला करेक्शनच पाहायला मिळालं. त्यानंतर स्टॉकने वरती जाण्याचे खूपदा प्रयत्न इथे 2 वेळा इथे प्रयत्न केले आहेत. पहिल्यांदा इथे एक टॉप केला 844च्या आसपास, त्यानंतर पुन्हा इथे एक टॉप केला होता 998च्या आसपास. त्यानंतर स्टॉक तिथून खाली आला आणि खाली आल्यानंतर इथे एक बॉटम क्रिएट केला आहे आणि त्या बॉटम क्रिएट केल्यानंतर स्टॉक वरती गेला. वरती हा जो प्रिव्हियस हाय होता तो हाय ब्रेक करून स्टॉक आता वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता अप ट्रेंडमध्ये स्टॉक सध्या तर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की बघा हाय केला होता, त्यानंतर पुन्हा एक हायर हाय केला आहे, त्यानंतर हा लो बनवल्यानंतर हायर लो इथे बनवला आहे, त्यानंतर पुन्हा हायर लो इथे बनवून आता स्टॉक वरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथे पहिला जर रेसिस्टन्स बघायचा झाला तर हा पहिला रेसिस्टन्स येतोय एक 1382च्या आसपास. हा देखील ब्रेक झाला तर स्टॉक अप ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये आहे असं आपण बोलू शकतो. आता शॉर्ट टर्मसाठी जायचं ॲनालिसिस करायचं झालं तर त्यासाठी आपल्याला डेली चार्टवरती जावं लागेल. आता डेली टाईम फ्रेमवरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आज जी न्यूज आली होती, म्हणजे न्यूज अशी होती की Q4चे रिझल्ट कंपनीने अनाऊन्स केलेत, ज्याच्यामध्ये नंबर चांगले राहिलेत आणि ज्याच्यामध्ये इंटरेस्ट जो आहे तो इन्व्हेस्टर्सचा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार झाली. आता जो हा प्रिव्हियस रेसिस्टन्स होता इथे, या रेसिस्टन्सच्या वरती प्राईजने क्लोज केला आहे. तर एक्सपेक्टेड आहे की उद्या देखील आपल्या याच्यामध्ये पॉझिटिव्हच आपल्याला रिॲक्शन पाहायला मिळेल. असंच जर वरती आपल्याला कंटिन्यू रॅली पाहायला मिळाली तर पहिला जो तुमचा रेसिस्टन्स राहणार आहे याच्यानंतरचा जो टार्गेट म्हणून तुम्ही घेऊ शकताय तो 1250च्या आसपास इथे येतोय. त्यानंतर पुढचा जो आहे रेसिस्टन्स तो आपल्या इथे 1358च्या आसपास पाहायला मिळत आहे. हे 2 रेसिस्टन्स तुम्ही ॲज अ टार्गेट म्हणून याच्यावरती स्टडी करू शकताय. आणि समजा उद्या गॅपअपने पुन्हा स्टॉक ओपन झाला आणि समजा याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग झाली तर सेलिंग प्रेशरमुळे पुन्हा याच्यामध्ये करेक्शन येऊ शकतं. जर करेक्शन आलं तर सपोर्ट देखील तुम्हाला स्टडीसाठी देऊन ठेवतो.
पहिला सपोर्ट राहणार आहे 1073च्या आसपास आणि तो जर ब्रेक झाला तर सेकंड सपोर्ट जो आहे तो आपल्या इथे 932च्या आसपास पाहायला मिळत आहे आणि तो देखील जर ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट फक्त तुम्हाला मी देऊन ठेवतो, चान्सेस खूपच कमी आहेत इथपर्यंत येण्याचे. एक 853च्या आसपास आपला हा सपोर्ट जो आहे तो पाहायला मिळतो आहे, 857च्या आसपास. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत मित्रांनो. तर आता या स्टॉकवरती माझा जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे मित्रांनो. कारण आपण जे 4 फॅक्टर्स बघितले त्यातला एक फॅक्टर होता तो म्हणजे चार्टचा, तोच फक्त इथं आपला चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. फंडामेंटलचा फॅक्टर आपल्याला ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाला आणि फायनान्शियल्स आणि व्हॅल्युएशन दोन्ही फॅक्टर आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळाले आणि याच कारणामुळे आपण या स्टॉकपासून लांब राहिलेलंच बरं असणार आहे. तर मित्रांनो, आता या न्यूजमुळे समजा या स्टॉकमध्ये कोणी एंट्री केली असेल, कोणी एंट्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासाठी मी सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स दिलेले आहेत. तुम्हाला जर प्रॉफिट एन्जॉय करायचं असेल, रॅली अशीच कंटिन्यू राहिली तर जे काही स्विंग लो तयार होणार आहे ते तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करून तुम्ही अशी रॅली जी आहे ते एन्जॉय करू शकता. आणि जर फ्रेश एंट्री करायचा विचार करत असाल, जर तुम्ही ॲग्रेसिव्ह असाल तर मी जे सपोर्ट्स दिले त्या सपोर्ट्सवरती स्टॉक आला आणि एखादा तुम्हाला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना पाहायला मिळाला किंवा बुलिश रिव्हर्सलचे काही संकेत मिळाले तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता. परंतु पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, हे फक्त मी जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे. जे सेफ ट्रेडर्स आहेत, जे कन्झर्वेटिव्ह आहेत, त्यांनी अशा स्टॉकपासून लांब राहिलेलंच बरं असणार आहे. खूप सारे मार्केटमध्ये स्टॉक्स आहेत मित्रांनो. आपण वीकमध्ये 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर असं ॲनालिसिस करत असतो आणि त्याच्यामध्ये जे फंडामेंटल स्ट्रॉंग स्टॉक तुम्हाला दिसतात ते तुम्ही नक्कीच तुमच्या पोर्टफोलिओ ॲड करू शकता. तुम्ही आपल्या चॅनलवरती जा मित्रांनो, सगळ्या व्हिडिओ आपल्या अवेलेबल आहेत, त्या व्हिडिओ पाहून नक्की तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तरी अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला ती एक्सप्लेन केली, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसंच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाते आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.